मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झालाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांसाठी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आलाय। यात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून डबेवाल्यांपर्यंत सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलाय। तसंच बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात बोलणारा मुंबई द्रोही असणार असं सांगत भाजपलाही त्यांनी यावेळी जोरदार टोला लगावलाय। अनेक जाहीरनामे येतील, सगळे पक्ष त्यांचे जाहीरनामे सादर करतील, पण आमच्याकरता हा केवळ जाहीरनामा नाही तर हा वचननामा आहे। जनतेसमोर जनतेसाठी येत्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत तो वचननामा प्रकाशित केलेला आहे, सादर केलेला आहे। विद्यार्थ्यांना बेस्ट बस पास मोफतची घोषणा केलेली आहे, याच्याने अजून बोजा पडेल असं नाही वाटत? तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीच्या विरोधात आहात का? पण जो याच्या विरोधात बोलेल तो त्यांच्या विरोधी आहे। तुम्ही विद्यार्थी द्रोही आहात का? जो कोणी माझ्या वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबई द्रोही आहे। बोला। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, उद्धव ठाकरे काय म्हणाले याचं थेट प्रसारण महाराष्ट्राने ऐकलेलं आहे। उद्धव ठाकरेंना तुम्ही काही प्रश्न देखील विचारलेत, ते देखील आम्ही ऐकत होतो। ज्या प्रकारे हा वचननामा जाहीर करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आणि आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत हा वचननामा त्यांनी सादर केला, काय एकूण या सगळ्या घटनेचा आणि शिवसेनेच्या या भूमिकेचा गोषवारा सांगता येईल? महापालिका निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलेलं आहे। पण या स्पर्धेत आता असं दिसतंय की शिवसेनेनं आघाडी घेतली आहे, कारण स्वतः उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकरांसाठी त्यांच्या संकल्पनेतल्या विविध घोषणा घेऊन येत आहेत। याआधी त्यांनी करमुक्ती, कर सवलत आणि आरोग्याच्या बाबतीत घोषणा केल्या होत्या आणि आज 23 जानेवारी बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि त्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरे मुंबईकरांसाठी त्यांचा मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीचा वचननामा घेऊन समोर आलेले आहेत। यामध्ये शिक्षणाविषयी घोषणा आहे, सुंदर मुंबईविषयी घोषणा आहे, उद्यानं, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी, रस्ते, बेस्ट सेवा, वाहतूक, सांस्कृतिक सोयी सुविधा आणि अशा अनेक कर्मचारी वर्गाविषयी, क्रीडाविषयी, कोळीवाड्यांविषयी घोषणा आहेत। मात्र त्यात एक केंद्रीय बजेटची छाप ही वचननाम्यावर दिसून येते आहे। बेस्टचा अर्थसंकल्प याआधी वेगळा मांडला जात असे, मात्र ज्या पद्धतीने केंद्रात रेल्वे बजेट हे आता जनरल बजेटमध्ये त्याचा समावेश झालेला आहे, त्याच धर्तीवर आता शिवसेनेनेही बेस्टचा तोट्यात असलेला अर्थसंकल्प महापालिकेच्या जनरल बजेटमध्ये त्याचा समावेश केलेला आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर देताना आम्ही फक्त घोषणांपुरते मर्यादित राहणार नाही, केंद्रातल्या आणि राज्यातल्या बजेटप्रमाणे फक्त स्वप्न दाखवणार नाही, असं करून एक भाजपवर कुरघोडी करण्याचा किंवा भाजपच्या एकूण ध्येय धोरणांवर नापसंती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। दिसतं आहे की एका बाजूला जागा वाटपाची बोलणी थांबलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे स्वतःचा वचननामा घेऊन लोकांसमोर येत आहेत। त्यामुळे साहजिकच युतीच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मात्र आज स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आज जरी शिवसेनेचा वचननामा असला तरी उद्या युती झाली तर युतीचाही वचननामा प्रकाशित होईल किंवा भाजपच्या संकल्पनांचाही त्यामध्ये समावेश होईल। त्यामुळे अजूनही उद्धव ठाकरे यांनी चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीयेत। आता जी ताजी माहिती हाती येते, पत्रकार परिषद संपल्यानंतर जी माहिती उद्धव ठाकरेंच्या वतीने ऑफ रेकॉर्ड देण्यात आली, त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे शिवसेनेचे नेते नवा जागा वाटपांचा फॉर्म्युला घेऊन जाऊ शकतात अशी एक शक्यता व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे साहजिकच अजूनही जागा वाटपाची बोलणी थांबलेली नाही। कदाचित आज नव्याने काही घडामोडी होण्याची शक्यता दिसते आहे। स्वतः उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे फक्त महापालिका नाही तर अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। त्यामुळे मुंबईमध्ये युती तुटली तर त्याचा परिणाम साहजिक अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत होऊ शकतो, हे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना याची चांगली कल्पना आहे। त्यामुळे सबुरीने सध्या घेतलं जातं आहे आणि बघू
या 8 दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतायत ते. बिलकुल दिनेश, एकीकडे जागा वाटपाची चर्चा कुणीही पूर्णपणे बंद केलेली नाहीये, शक्यता सगळ्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत, ओपन ठेवलेले आहेत दरवाजे. मात्र त्याचवेळी शिवसेनेनं वचननामा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि वचननामा जाहीर करण्यामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली दिसतीये. याचा हे सगळं करण्यामागे शिवसेनेचे नेमके काय आडाखे असू शकतात? युती होण्यापूर्वीच वचननामा जाहीर केल्यामुळे शिवसेनेला कुठल्या कुठल्या बाबतीत त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो? नक्कीच ही राजकारणातली स्पर्धा आहे आणि स्पर्धेत जिंकणं हेच एक उद्दिष्ट असतं आणि ते प्रमुख उद्दिष्ट असतं. त्यामुळे साहजिकच शिवसेना आज जर मुंबई आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेला काँग्रेस, एनसीपी, मनसेपेक्षा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष हा भाजप आहे. भाजप राज्यात क्रमांक 1चा पक्ष बनलेला आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि त्या अनुषंगाने मुंबईतल्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर भाजप मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. स्वबळाची चाचपणी दोन्हीही बाजूने झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या आपल्या संकल्पना जाहीर करण्यासाठी ही स्पर्धा होते आहे. स्पर्धेत कोण बाजी मारतं यावरच सर्व पुढचं निवडणुकीतलं भवितव्य अवलंबून असतं. काही गोष्टी याआधीही युतीच्या काळामध्ये मोफत वीज असेल किंवा 40 लाख झोपडपट्टीवासियांना घरं असेल, तिथे शिवसेना भाजप एकमेकांचे मित्र पक्ष होते. त्यावेळेसही या दोन पक्षांमध्ये स्पर्धा होती आपल्या संकल्पना जाहीर करण्याविषयी. तर आता तर हे दोन एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि राजकीय एकमेकांचे स्पर्धक पक्ष आहेत. त्यामुळे साहजिकच ही स्पर्धा होणार आणि आपणच कसे चांगले आहोत आणि आपणच कसा मतदारांच्या हिताच्या दृष्टीने विचार करतो हे दाखवून देण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. त्या मात्र या सगळ्या स्पर्धेमध्ये दोन्ही नेते, प्रमुख नेते हेही आश्वासन देऊ इच्छित आहेत की युतीचं भवितव्य अजूनही सुटलेली नाही आहे. युती अजूनही चर्चा सुरू आहे. आशावादी आहेत दोन्ही नेते. बिलकुल, आजचा दिवस यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काही तासांमध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतात का हे बघणं आता औत्सुक्याचं असणार आहे. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.